तर हाय गाईज, मी मयू आणि माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या सकाळची सुरुवात चहापासून झाली. मस्तपैकी दूध आणून घेतलं आणि चहा बनवून घेतला आणि मग काय चहा पीत विचार करत होते की जेवायला काय बनवायचं. मग काही विचार करून तर काही चालणार नाही. मग घेतलं बनवायला. मस्तपैकी एक कढई ठेवली आणि मध्ये 2 माप तेल टाकून घेतलं आणि जिरे मोहरी टाकून घेतले आणि मस्त ठेचा वाटून घेतला होता ते टाकून घेतलं आणि दह्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेऊन फोडणीमध्ये टाकून दिलं आणि मस्त परतून घेतला आणि वरून छान कट करून कोथिंबीर टाकली आणि विचार केला एकाच आमटीनं तर काही होणार नाही, मग दुसरी पण भाजी बनवावं लागेल. मग काय बनवायला घेतली सोयाबीनची भाजी. मग काय पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि मध्ये जिरे टाकून घेतले आणि मस्त कडू दिले. पिल्लू खेळत होतं तोपर्यंत बनवून घ्यावं म्हणलं, नाही तर मग त्याचं मध्येच काहीतरी वेगळंच असतं म्हणून मग काय मिक्सरमधून काढले होते टमॅटो आणि कांदे आणि मिरची ते टाकून घेतली आणि मस्त परतून घेतली. ते तेल सुटेपर्यंत वाट पाहिली. तेल सुटलं ना छान मग काय छानपैकी मिक्स करून घेतलं. 1-2 बार हलवून घेतलं आणि मग वरून थोडीशी हळद टाकून घेतली आणि मग थोडंसं मीठ टाकलं आणि मग परत थोडं परतून घेतलं. म्हणजे कसं सगळं मिक्स होणार ना, नाहीतर असं एकीकडे मीठ आणि एकीकडे हळद राहिली तर थोडी ना चालणार. म्हणून थोडं चांगलं परतून घेतलं आणि 5 मिनटं वाट पाहिली छान शिजून जाईल म्हणून. आणि मग काय वरून कांदा मसाला टाकून घेतला आणि परत परतून घेतलं. मस्त मिक्स करून घेतलं छानपैकी आणि मग का सोयाबीन होती, सोयाबीनला मस्त काढून मध्ये टाकून घेतलं आणि परत परतून घेतलं. चांगलं परतून घेऊन मग काय थोडं 1 ग्लास पाणी टाकून घेतलं. तिकडं पिलूचं बाहेर काहीतरी वेगळं चालू होतं पराक्रम. मग काय विचार करत ते काय चालू आहे. आधी पाणी टाकून घेऊन कोथिंबीर टाकून मग काय फायनली भाजी झाली आणि मग काय हे बनवून घेतलं. मधात हे नखरे चालू होते.